दाविदाच्या वंशातून, यहुदा वंशातून प्रभू येशू ख्रिस्त आला. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, की ह्या वंशावळीमध्ये मी म्हणाले होते, की एका व्यक्तीवर श्राप उतरला तर ती वंशावळ पुढे गेली नाही पाहिजे. डिटेलमध्ये आपण त्या गोष्टी पाहूया. प्रेज द लॉर्ड. मत्तईचं शुभ वर्तमान याचा पहिला अध्याय आय होप तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल आणि लक्ष देऊन यावेळेस वाचला असेल. ओके, इकडे काय दिले पहा. मत्तई जो आहे ना, मत्तई हा जो शिष्य आहे त्याने येशूला एक राजा म्हणून दाखवला, एक राजा म्हणून दर्शविला आहे. तुम्ही मत्तई, मार्क, लूक, योहान या चौघांबद्दल जर पाहाल, त्यांनी काही येशू सोबत कसे चालले, येशूचा जन्म कसा झाला, येशू वधस्तंभावर कसं मरण पावला, कोणते चिन्ह चमत्कार केले, काय गोष्टी घडल्या, ह्या सगळ्या गोष्टी ह्या चौघांनी लिहिल्या. त्याला शुभ वर्तमान आपण का म्हणतो? कारण हे 4 गॉस्पल जे आहेत, हे 4 शुभ वर्तमान जे आहेत ना, यांनी ना सुवार्ता काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त का आला हे सांगितलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त कसा परमेश्वराचा पुत्र परंतु मनुष्याचा पुत्र बनून आला आणि कसं वधस्तंभावर कार्य पूर्ण केलं, याबद्दल या चौघांनी सांगितले. त्याच्यापैकी मत्तई जो आहे हा नेहमी परमेश्वराला एक राजा दर्शविताना तुम्हाला दिसेल. ज्या वेळेस तुम्ही मत्तईच्या दृष्टिकोनातून, मार्क, लूक आणि योहानाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेस तुम्ही हे वाचाल शुभ वर्तमान, तुम्हाला दिसेल प्रत्येकाचा एक व्ह्यू, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला समजून येईल की इकडे काय बोलण्यात येते किंवा ह्यांनी कसं दर्शविलं आहे. सो मत्तई जो होता ना, मत्तईने प्रभू येशूचं वर्णन एक राजा, एक तो राजा आहे आणि कशा प्रकारे त्याने या पृथ्वीवर काम केलं याबद्दल केलेलं आहे. ओके, सो मत्तई हा जो शिष्य आहे त्याने बऱ्याचशा गोष्टी लिहिल्यात आणि मत्तई हा एक शिष्य असा आहे येशू सोबतचा ज्याने येशूची वंशावळ लिहिली आहे. इकडे सांगता अब्राहमाचा पुत्र दावीद, ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळ सुरुवातच कशी केली आहे, अब्राहमाचा पुत्र दावीद आणि दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त याची वंशावळी जर तुम्ही पाहिलं तर इकडे दिलंय अब्राहमाला इसहाक, इसहाकाला याकोब, याकोबाला यहुदा आणि त्याचे भाऊ झाले. यहुदेला तामारेपासून पेरेस वगैरे जेरह, मग पुढे पुढे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. सो ह्या गोष्टी सांगण्यामध्ये आलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि असं होतंय की इथे सांगता सांगता जर तुम्ही पाहिलं मत्तई याचा पहिला अध्याय आणि 11वं वचन वाचा, 11, 12 आणि 13 हे वचन कोणीतरी वाचा. 11, 12, 13. थँक्यू ब्रदर, थँक्यू सो मच. सो इथे काय दिलंय माहिती, वंशावळीमध्ये जर आपण बरंच पुढे आलो, 14, 14, 14 असे 3 गट आहेत. ओके, 14 पिढ्या, 14 पिढ्या, 14 पिढ्या. ओके, अब्रामापासून दाविदापर्यंत 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या, बाबेलास देशांतर झाल्यापासून येशू ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. सो इकडे ज्यावेळेस मत्तई 14 पिढ्या 3 वेळा असं दाखवतोय किंवा मत्तईला सांगायचे की येशू ख्रिस्त हाच ना परमेश्वराच्या यहुदा वंशातून निवडलेला हाच ख्रिस्त आहे, हे ज्यावेळेस सांगायचं तेव्हा त्याने काही रेफरन्सेस दिले. सो मत्तई ज्या लोकांना बोलतोय ना ती लोक मोस्टली यहुदी लोक होती किंवा ती त्या काळाची नाही का सदुकी, परुषी तिकडे वावरणाऱ्या लोकांसाठी जर कुठलं गॉस्पल आहे तर आपण बोलू शकतो त्यांना सगळ्यात जास्त नाही का स्पष्टीकरण या मत्तईच्या शुभ वर्तमानातून मिळेल. कारण मत्तईने प्रभू येशू ख्रिस्त राजा कसा आहे दाखवले. प्रभू येशू ख्रिस्त भले योसेफाचा पुत्र म्हणून जन्माला आला परंतु तोच कसा ख्रिस्त आहे हे सांगण्याचं काम कोणी केलंय माहिती, मत्तईने. सो मत्तई ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची वंशावळ दाखवतो तो योसेफाद्वारे जेव्हा दाखवतो की पित्याच्या घराण्यातून, ओके, एक येशू ख्रिस्ताच्या वडिलांच्या वंशावळीमधून हा रेफरन्स दिलेला आहे, योसेफ मधून. त्यावेळेस मत्तई जेव्हा येशू ख्रिस्ताला दर्शवितो तो मत्तई दाखवताना यहुदी लोकांना तो सिद्ध करून दाखवतोय की हा भलेही योसेफाचा पुत्र आहे, भलेही सुतराचा पुत्र आहे, पण हाच यहुदाच्या घराण्यातून आलेला, दाविदाच्या राजवंशावर हा चालत आलेला आणि अब्राहमाचा पुत्र आहे. सो हाच तो मसीहा आहे ज्याच्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली आहे असं मत्तई दाखवतो. प्रेज द लॉर्ड. सो मत्तईची वंशावळ कशावर फोकस करते माहिती, की यहुदी लोकांना पटावं की येशू ख्रिस्त हाच तो मसीहा आहे, ख्रिस्त आहे, तारणारा आहे, जो येणार होता, ज्याच्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली, ज्याच्याविषयी संदेश ते बोलले होते. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तो 14, 14, 14चे 3 रेफरन्सेस देतो, त्याने खूप स्टडी केलंय. तुम्ही जर बायबलमध्ये न्यूमरोलॉजी किंवा बायबलमध्ये जर अंकांचं महत्व पाहिलं, इब्री भाषा
हिब्रू लोकांमध्ये किंवा तुम्ही ते नंबर्स जर पाहिले तर प्रत्येक नंबरचं काहीतरी महत्व आहे. एक प्रत्येक नंबर काही दर्शवतो, काही दाखवतो, काही बोलतो. प्रेज द लॉर्ड. सो 14 हा नंबर याच्या मागे काहीतरी गोष्टी आहे. जेव्हा 14 ह्या 3 वेळा दाखवले. नंबर 3 इज ट्रायून किंवा नंबर 3 स्पीक्स अबाउट समथिंग विच इज बायबल सांगतं दोघा किंवा तिघांच्या साक्षीने. सो 3 नंबरला खूप महत्व आहे. आपण म्हणतो की आपला त्रिएक परमेश्वर आहे. आपण 3 प्रकारे घडवले गेलो, स्पिरिट, सोल, बॉडी. आणि नंबर 3चं महत्व आहे. 3 दिवसांनी येशू ख्रिस्त जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. सो 3 वेळा ह्या पिढ्यांचा 14 नंबरचा ज्यावेळेस रेफरन्स दिला जातो याचा अर्थ होतो की 7 आणि 7. ओके, 14 म्हणजे 2 वेळा जेव्हा 7 येतात, 7 अधिक 7 मिळून 14 होतं. नंबर 7 टॉक्स अबाउट परफेक्शन, ओके, ऑर कम्प्लिशन. 7 नंबरचा अर्थ काय होतो की परिपूर्णता. जर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0, 10, 11, 12 हे जर नंबर पाहिले तर त्यानुसार काय होतं माहिती, नंबर 7चा अर्थ होतो की परफेक्शन, परिपूर्णता किंवा कम्प्लीटनेस. ओके, आणि ज्यावेळेस 7 2 वेळा येतो, 7 आणि 7 मिळून 14 होतो, तर 14 नंबरचा अर्थ काय होतं, डबल परफेक्शन, डबल कम्प्लीटनेस. ओके, याचा अर्थ की गोष्ट अशा 2 वेळा सिद्ध करण्यात आली जी परफेक्ट आहे, जी कम्प्लीट आहे, जी परिपूर्ण आहे. ओके, प्रेज द लॉर्ड. सो जर तुम्ही इब्री भाषेत नंबर 14चा नाही का जर सिग्निफिकन्स पाहिलं तर त्याच्यामध्ये डबल परफेक्शन असं तुम्हाला कळेल. सो 14 पिढ्या 3 वेळा येतात. तर याचा अर्थ मत्त आहे यहुदी लोकांना सांगतोय की हे परफेक्ट आहे, हे कम्प्लीट आहे. जी वंशावळ लिहिलेली आहे, ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्यानुसार येशू ख्रिस्तच, तो लिटरली न्यूमरोलॉजीने म्हणा किंवा नाही का नंबर्सद्वारे किंवा अब्रामाचा रेफरन्स देऊन, दाविदाचा रेफरन्स देऊन, यहुदा घराण्याचा रेफरन्स देऊन सिद्ध करतोय की येशू ख्रिस्तच हा तारणार आहे. तुम्हाला दुसऱ्या मसीहाची, दुसऱ्या किंवा ख्रिस्ताची तुम्हाला वाट पाहायची नाही. ही गोष्ट सिद्ध करणं हे काम मत्तई इथे करते. ओके, मत्तईची वंशावळ कुठे फोकस करते हे आपण पाहिलं आहे. आता आपण बघूया की इकडे सांगण्यात आलं आहे 11व्या वचनामध्ये, बाबेलाच देशांतर झाले त्यावेळेस जोसायाला त्याचा यखन्या व त्याचे भाऊ झाले. योशिया जो आहे, योशिया राजा, ओके, त्याला यखन्या आणि अजून मुलं झाली. आता इथे यखन्याचं नाव सांगितले, असं नाही की योशियाचा यखन्या, यखन्यातून शलतियेल, जरुब्बाबेल आणि मग हे झाले, त्यासाठी नाही. काही गोष्ट सांगण्यात आली यखन्याबद्दल आपण पाहूया. बाबेलाच देशांतर झाल्यावर यखन्याला शलतियेल झाला, शलतियेला जरुब्बाबेल, जरुब्बाबेला अबिहूद, अबिहुदाला एलाकिम, एलाकिमाला अज्जूर, अज्जूराला सादोक, अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, सो इकडे 14 पिढ्या कशा आल्या हे नाही का रेफरन्स पुन्हा एकदा दिलेला आहे. आणि इकडे सांगताना आपण यखन्यावर फोकस करणार आहे. का माहिती, कारण येशूच्या वंशावळीमध्ये किंवा अब्राम, दावीद, यहुदा घराण्यामध्ये हा यखन्या जो होता ना, हा असा होता की ज्याने नाही का खूप वाईट कृत्य केलं होतं. जो हे जे नाव आहेत ना सगळी, हे जे तुम्ही वाचता, हे यहुदा वंशात जन्मलेले आहेत. दाविदापासून जर तुम्ही पाहिले, दाविदाने उरिया हित्ती याची बायको बथशिबा हिच्याशी लग्न केलं. मग तिला शल्मोन झाला, शल्मोनाला रहबामाला, शल्मोन आणि रहबामाला अबिया, अबियाला आसा, असं करत शल्मोनाची, दाविदापासून शल्मोनाची वंशावळ, शल्मोनापासून पुढे गोष्टी आणि यखन्या. तर हे सगळे ना, आता दावीद राजा आहे इस्रायलाचा, ओके, परमेश्वराने निवडलेला राजा. दाविदानंतर शल्मोन त्याचा पुत्र राजा बनला आहे आणि शल्मोनानंतर त्याचे पुत्र जे राजगादीवर आले त्यांची नावं दिली आहेत. परंतु असं करत असताना एक यखन्या नावाचा, योशिया राज्य करू लागतो, त्याच्यानंतर यखन्या राज्य करायला येतो. यखन्या किंवा यहोयाकीन काही ठिकाणी नाव दिले, काही ठिकाणी कोन्या म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये जेकोनिया म्हटलेला आहे किंवा जेहोयाकीन म्हटलेला आहे. हे सगळे एकाच व्यक्तीबद्दल बोललेले. ओके, सो हा जो यखन्या आहे ना, हा एक श्रापित व्यक्ती होता. या यखन्यावर खूप मोठा श्राप उतरला होता, परमेश्वराचा कोप उतरला होता. परमेश्वराने याचं घराणं कधीच नाही का राजेशाही घराणं बनणार नाही असं सांगितलं होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण यखन्याबद्दल रेफरन्सेस बायबल मधून काढूया. 2 राजे याचा 24वा अध्याय काढूया. 2 किंग्स 24, किंग्स 24. ही गोष्ट आपण का शिकत आहोत, जर अशा श्राप आहे तर या वंशावळीतून येशू ख्रिस्त येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मग कसा काय आला, कसं काय मत्ते इकडे रेफरन्स देतोय हे आपण पाहत आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
दोन राजे याचा 24वा अध्याय 8-9 हे वचन, 8-9 आणि 10 वचन वाचा. दोन राजे 24, 8 ते 10. येस, थँक्यू सिस्टर. ओके, आता इकडे काय दिले आपण पाहूया. पहा, इकडे ना यहोयाकीन बद्दल दिले की तो राज्य कधी करू लागला. आपण आता त्याचा इतिहास वाचत आहोत. योशिया नंतर यहोयाकीम, नंतर यहोयाखीन. ओके, नावामध्ये कन्फ्यूज होऊ नका. दोन राजे याचा 24वा अध्याय आणि 8वं वचन. यहोयाखीन राज्य करू लागला तेव्हा तो 18 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 3 महिने राज्य केले. फक्त 3 महिने राज्य केले. 3 महिने ऍक्च्युअल 10 दिवस. त्याच्या आईचे नाव नेहुष्टा, ती यरुशलेमेच्या एलनाथानची कन्या होती. ओके, आता कुठल्या घराण्यातून आला याच्याबद्दल दिले. तो राज्य करू लागला असता 18 वर्षाचा होता. 3 महिने यरुशलेमेत राज्य केलं. 3 महिन्यानंतर असं झालं की तो काय करत होता माहिती, तो आपल्या परमेश्वराने जे सांगितलं त्या गोष्टी करत नव्हता. चुकीच्या गोष्टी करत होता, वाईट वागत होता. तो जे देवाला आवडत नाही, जे कराराच्या विरोधात आहे, जे पाप आहे, जे चुकीचं आहे, जे दुष्कृत्य आहे, ते सगळं तो करत होता. आपल्या पूर्वजांप्रमाणे चांगल्या चालीरीतीप्रमाणे देवाच्या आचरणास तो चालला नाही, तर तो विरोधात वागला. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या कारकिर्दीच्या वेळेस बाबेलचा राजा नबुकदनेसर, प्रेज द लॉर्ड, इथे नबुकदनेसरचं नाव लिहिलेलं आहे. तुम्ही दानिएल मध्ये पण हे वाचू शकता. आणि हा ज्या वेळेस राज्य करत होता, बाबेल जर तुम्ही पाहिलं तर खूप समृद्ध, खूप प्रगत आणि खूप सामर्थी असा देश होता. ओके, बाबेलचा राजा नबुकदनेसर याच्या सेवकांनी काय केलं, यरुशलेमेवर स्वारी केली. यरुशलेमेवर त्यांनी वेढा दिला, हल्ला केला आणि यरुशलेमेला त्यांनी वेढा देऊन हरवलं. यरुशलेमेच्या राजाला म्हणजे नबुकदनेसरने त्याच्या लोकांनी यहोयाकीनला सुद्धा हरवलं. आता काय झालं, बाबेलचा राजा नबुकदनेसर याच्या सेवकांनी नगरास वेढा घातला असता तो स्वतः तेथे आला. नबुकदनेसर पण आला. तेव्हा यहुदाचा राजा यहोयाखीन, हा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याचे सरदार, त्याचे खोजे, हे सगळ्यांना घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला. आता याने काय केलं, आपल्या सगळ्या लोकांना घेतलं आणि तो बाबेलच्या राजाकडे नबुकदनेसरकडे गेला आहे. बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी त्यास पकडले. मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले. शल्मोन राजाने जी सोन्याची पात्र करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती फोडून त्याने तुकडे केले. आणि त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर 10,000 लोक आणि सर्व कारागीर व लोहार यास कैद करून नेले. देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाही. हा नबुकदनेसर होता ना, खूप हुशार होता. त्याने काय केलं, सगळ्या यरुशलेमेला वेढा घातला, यरुशलेमेवर स्वारी केली, यरुशलेमेला हरवलं. त्याने नाही का परमेश्वराच्या मंदिरात सोन्या चांदीची, रत्नवान मौल्य यांची जी पात्र होती, रत्न मौल्यवान पात्र, ती सगळी त्याने घेतली, त्याचा चुरा केला, चांगल्या चांगल्या गोष्टी बाबेलला आपल्या देशामध्ये नेल्या. तसंच त्याने यरुशलेमेमध्ये जे हुशार, जे ज्ञानी, जे लोहार, जे कारागीर होते, जे खूप तत्वज्ञानी लोक होते, अशा सगळ्यांना, जे दिसायला सुंदर, जे शरीराने चांगले होते, अशा सगळ्यांना म्हणजे एकूण सरदार वगैरे सगळे पराक्रमी वीर मिळून 10,000 लोकांना पकडून हा नबुकदनेसर बाबेलात घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. आणि काय झालं, आता जेव्हा हे सगळे चांगले चांगले लोक पकडून गुलाम म्हणून घेऊन गेल्यानंतर यरुशलेमेत कोण राहिले, यरुशलेमेमध्ये कंगाल, साधी लोक, गरीब लोक एवढेच राहिले, काहीच उरलं नाही. त्याने यहोयाखीनासही बाबेलास नेले. राजाची म्हणजे यहोयाखीनची आई, त्याच्या पत्नी, त्याचे खोजे, मोठमोठे लोक यास त्याने कैद करून बाबेलास नेले. सो एकंदर टोटल किती लोक नबुकदनेसरने लिहिली, 7,000 धट्टेकट्टे म्हणजे चांगले लोक आणि 1,000 कारागीर, लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेलास नेले. हे सारे युद्धास लायक व बळकट होते. यरुशलेमेहून ज्या लोकांना पकडून नेले हे युद्ध करण्यासाठी लायक, बळकट, हुशार, चांगले, कर्तृत्ववान असे टोटल 10,000 लोक तो घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, हा यखन्या जो आहे याच्याबद्दल एवढं इथे लिहिलंय, तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकातही लिहिलेलं सापडेल. त्याच्यानंतर जर तुम्ही नीट याचा स्टडी केलं तुम्हाला कळेल की याने सर्व चुकीच्या गोष्टी केल्या, सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या, इतकं वाईट वागला, इतकं दुष्कृत्य याने केलं की हा 3 महिने राज्य केलं. नंतर हा बाबेलचा राजा आला, त्यालाही कैद करून नेलं. बाबेलच्या राजाने नबुकदनेसरने त्याला स्वतः तिकडे बाबेलमध्ये कैदेमध्ये ठेवलं होतं. बरीच वर्ष तो कैदेमध्ये राहिला.
आणि जसं मगाशी सिस्टरने रेफरन्स दिला होता, आपण वाचूया इर्मयाचा 22वा अध्याय 24 ते 30 वचन. पटकन कोणीतरी करा. इर्मया 22, 24 ते 30. आमेन. ओके, ठीक आहे. आता इथे काय लिहिले, 24व वचन दिलं की परमेश्वर म्हणतो, आता इर्मया जो ही वॉज अ प्रोफेट फॉर द नेशन, राष्ट्रांसाठी जे नाही का निवडलेले संदेश त्यापैकी एक आहे. हा इर्मया म्हणतो की परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, गॉड इज सेइंग लाईक, स्वतःची शपथ घेऊन म्हणतोय की यहुदाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोण्या, कोण्या म्हणजेच कोण, यहोयाखीन, त्याला कोण्या म्हटलं आहे. तुम्ही तुमच्या मराठी बायबलमध्ये खाली त्याचा रेफरन्स वाचू शकता. प्रेज लॉर्ड, स्पष्टीकरण दिलेलं आहे. माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असला. सो उजव्या हातातील मुद्रिका म्हणजे राजे लोक उजव्या हातामध्ये सिग्नेट रिंग किंवा मुद्रिकेची अंगठी घालायची. ओके, सो काही राजहुकूम असेल, कुठली गोष्ट असेल, तर ती अंगठीचा सील दिसला म्हणजे हे राजाज्ञा आहे, ह्याला कोणी विरोधात जाऊ शकत नाही. जसं आपण म्हणतो ना, आपण नोटराईज केले, आपण वकिलाकडे जाऊन नाही का स्टॅम्प पेपरवर लिहून आणले, तर ते स्टॅम्पचं जे महत्व आहे ना, तसं ह्या मुद्रिकेच्या अंगठीला असायचं किंवा त्याहूनही जास्त. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला मुद्रिकेची अंगठी दिली आहे किंवा एखादा व्यक्ती ती धारण करतोय, याचा अर्थ काय होतो माहितीये का? प्रेज द लॉर्ड, याचा अर्थ होतो अथॉरिटी. याचा अर्थ होतो ती परमेश्वराने कोणत्या तरी अधिकारामध्ये चालवत आहे. प्रेज द लॉर्ड, ते अधिकार, ती अथॉरिटी, तो अनुग्रह परमेश्वराने दिला आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे परमेश्वर काय म्हणतो माहिती, हा यहोयाकीन आहे ना, ह्याला मी तो अधिकार दिलाय, तो अथॉरिटी वापरू शकतो, माझा अधिकार त्याला दिलाय. सो मी तो अधिकार असल्यासारखं मुद्रिकेच्या अंगठीसारखं त्याला माझ्या बोटात ठेवलंय, पण मी आता तो काढून टाकणार आहे. याचा अर्थ यहोयाकीनला जे राजेपद दिलंय, यहोयाकीन किंवा कोण्या जो आहे त्याला जो अधिकार दिलाय, तो मी त्याच्यापासून काढून घेणार आहे, कारण तो वाईट वागला, परमेश्वराच्या दृष्टीने वाईट जे त्याने केलं. सो परमेश्वर इथे म्हणतो, तरी मी तुला काढून फेकून देईन आणि तुझा जीव घेण्यास टपणाऱ्यांच्या हाती, तुला ज्यांची भीती आहे त्यांच्या हाती, बाबेलचा राजा नबुकदनेसर याच्या हाती, खासद्यांच्या हाती मी तुला देईन. परमेश्वराने सांगितलं होतं त्याच्या वाईट कृतीमुळे 3 महिनेच तो राज्य करू शकला की बाबेलच्या राजाच्या हाती मी तुला देईन, तुला ज्यांची भीती आहे त्यांच्या हातात देईल. मी तुला व तुझ्या जन्म देणाऱ्या आईला, तुझी जन्मभूमी नाही, यांनी जन्म घेतलाय इकडे यरुशलेममध्ये, यहुदामध्ये, पण जिथे तुम्ही जन्म घेतला नाही अशा ठिकाणी परमेश्वर म्हणतो मी तुला फेकून देईन, कारण तू वाईट केला आणि सगळ्यांना वाईट करायला लावत आहेस. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं, ज्या देशात परत येण्याची ते वांछा करतील त्यात ते परत येणार नाही. याचा अर्थ तू तिकडे पकडून नेल्यानंतर तू परत इकडे येणार सुद्धा नाही, तुझ्या देशात तू परत कधी येणार नाही. सो परमेश्वर काय म्हणतो, तू नापसंत केलेला पात्र आहे, तुला निवडलं परंतु नाही का तू आता नापसंत केलेला आहे, आणि आता मी तुला माझ्या बोटातून काढून टाकले. आणि त्याला श्राप देताना इर्मयाच्या मुखाद्वारे परमेश्वर कशा प्रकारे बोलतो पहा. 29व वचन मी तुमच्यासाठी वाचते, इर्मया 22:29. इर्मया काय म्हणतो माहितीये का? अगे पृथ्वी, अगे पृथ्वी, अगे पृथ्वी. ओके, 3 वेळा अग पृथ्वी, अग पृथ्वी, अग पृथ्वी, परमेश्वराचे वचन ऐक. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, हे लिहून ठेवा की हा मनुष्य निर्वंश आहे. हा मनुष्य कोणे? निर्वंश आहे, याचा वंश पुढे चालणार नाही. हा मनुष्य आपल्या सर्व हयातीत उत्कर्ष पावावयाचा नाही, कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहुदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. इकडे परमेश्वर काय म्हणतोय, त्याच्यापासून राजेपद काढून घेतलंय, राजवंश काढून घेतलाय, त्याचा वंश निर्वंश राहील असं म्हटलंय. काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पडले असतील, आपण नाही का येणाऱ्या दिवसांमध्ये पाहूया मग वंशावळीमध्ये त्याचा मुलगा शलतियेल, जरुब्बाबेल कसं दिलंय. परंतु इथे परमेश्वर काय म्हणतो आपण आज ते शिकूया. प्रेज द लॉर्ड. वेन द प्रोफेट वॉज कर्सिंग हिम, की परमेश्वराने त्याला बोटातून काढून टाकले, परमेश्वर असं करणार तसं करणार, त्यावेळेस नाही का परमेश्वर ह्या पृथ्वीला कमांड करतोय. मी ह्या विषयासोबत काही गोष्टी तुम्हाला शिकवतेय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने पृथ्वीला, जमिनीला आज्ञा केली होती, ज्यावेळेस जमिनीतून चांगल्या गोष्टी नाही का निर्मितीच्या दिवसांमध्ये वनस्पती घडवायची होती, जमिनीने सगळी वनस्पती झाडं बनवली. आता इकडे काहीतरी बोलण्यात आले, परमेश्वर ह्या पृथ्वीला कमांड करतोय की अगं पृथ्वी, अगं पृथ्वी, अगं पृथ्वी, ही गोष्ट लिहून ठेव. प्रेज द लॉर्ड. की हा मनुष्य, हा यहोयाकीन, हा कोण्या जो आहे, हा निर्वंश आहे. हा मनुष्य आपले सर्व हयाती, जितके दिवस तो या पृथ्वीवर, तो कधीच उत्कर्ष पावणार नाही, कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहुदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणालाही मिळणार नाही. सो इथे एक वंश,
एक पूर्ण वंश श्रापित करण्यात आलाय. प्रेज द लॉर्ड. इकडे प्रोफेट काय बोलतोय पहा, इकडे प्रोफेट म्हणतोय यहोयाकीम बद्दल, जो देवाने म्हणजे देवाची वाणी प्रोफेट सांगतोय की हा मनुष्य निर्वंश राहणार, हा कधी उत्कर्ष पावणार नाही आणि दाविदाच्या सिंहासनावर बसून यहुदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही, कोणालाच त्याच्या वंशातील व्यक्तीला मिळणार नाही. अशा प्रकारे नाही का श्राप देण्यात आले, अशा प्रकारे घोषणा करण्यात आली. ही गोष्ट लिहून ठेव असं परमेश्वराचं वचन सांगतं आणि पृथ्वीला जमिनीला कमांड करण्यात आली आहे. प्रेज द लॉर्ड. या विषयावर मी कधीतरी तुम्हाला शिकवेल की कसं काही लोकांना जेव्हा नाही का मूलबाळ होत नाही, काही लोकांना काही श्राप असे असतात जे जमिनीतून येतात. प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी जमिनी किंवा पृथ्वीला धरून केलेले असतात. आय विल टीच यू थ्रू द बायबल. मी काही गोष्टी दाखवेल की कसं आपण त्या डिलिव्हरन्स साठी सुद्धा प्रेयर केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बट नाव हिअर, इकडे देवाचं वचन म्हणतंय की इकडे बाबेलच देशांतर झाल्यावर यखन्याबद्दल काही, आता यखन्या आता कुठे गेलाय? बाबेलाला, म्हणजे धरून नेलाय. ओके, बाबेलचा राजा आला, यखन्या त्याची आई, सरदार, खोजे, त्याच्या पत्नी सगळ्यांना घेऊन गेलाय. तिकडे आता तो आहे, तिकडेच असताना त्याला काही मुलं झाली, जे काही त्याचा वंश लिहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पण देव म्हणतो हा मनुष्य निर्वंश आहे, ह्याची संतती वाढणार नाही, हा श्रापित आहे आणि ह्याच्या संततीपैकी कोणीही दाविदाच्या सिंहासनावर बसून राज्य करण्याचं यश त्यांच्या वंशातील कोणालाच मिळणार आहे. म्हणजे जरी त्याच्या वंशात जरी कोणी बसलं तर ते यशस्वी होणार नाही, ते दाविदाच्या सिंहासनावर बसून राज्य करू शकत नाही. मग जर एक श्राप मिळालेली वंश इकडे आहे, एक श्रापित जनरेशन आहे, तिकडून रेफरन्स येतोय आणि परत 14 पिढ्यानंतर येशू ख्रिस्त जन्मास येतोय. तर मग कशा प्रकारे येशूचा रेफरन्स या लाईन मध्ये लागतोय, ह्या वंशामध्ये लागतोय आणि कसं काय इकडे येशू एक राजा म्हणून राज्य करू शकतो? जर वचन सांगतं ह्या पिढीतील कोणीही दाविदाच्या सिंहासनावर बसून नाही का राज्य करण्याचं यश त्यांना मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. इकडे मत्तय कोणते तरी बायबलचं रेफरन्स देतोय, यहुदी लोकांना सांगतोय ह्या वंशातून, ह्या घराण्यातून अशा अशा प्रकारे आलेला आहे. मला तुम्हाला आठवण करून देऊ द्या, योसेफ हा प्रभू येशू ख्रिस्ताचा ओके बायोलॉजिकल किंवा नाही का येशू ख्रिस्ताने नाही का ज्याच्या शरीराद्वारे जन्म घेतलाय, हा योसेफ नाहीये. प्रेज द लॉर्ड. मरियेच्या गर्भातून जन्म घेतला, परंतु जोसेफ किंवा योसेफ द्वारे नाही. मग कसं काय? योसेफ भलेही ह्या लाईन मधून आला, बट योसेफ वॉज नॉट अ किंग. योसेफ राजा नव्हता. आपण ज्या आधीच्या गोष्टी पाहिल्या ना, तर त्या वंशामध्ये कोणीही दाविदाच्या सिंहासनावर बसून ना राजा बनण्यामध्ये सक्सेसफुल झालेला नाहीये. मग कसं काय इकडे प्रभू येशू ख्रिस्त आला? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस दाविदाबद्दल, यहुदा वंशाबद्दल जुन्या करारामध्ये घोषणा करण्यात आली, जो सैतान आहे तो पाहत होता, त्याने 12 वंशांमध्ये ओळखलं होतं हा वंश आहे, हा राजाचा वंश आहे, हा यहुदा वंश आहे, इथूनच आला तर तारणारा जन्माला येईल. जर तुम्ही यहुदा वंश पाहिला, याकोबाला जे 12 पुत्र झाले त्याच्यातला यहुदा वंश जर तुम्ही पाहिलं, यहुदा वंशामध्ये खूप खूप नाही संघर्ष आलेत, खूप काही गोष्टी घडल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. खूप राजे येऊन गेले, खूप राजे वाईट वागले. सो सैतान नेहमी यहुदा वंशाकडे डोळे लावून होता. प्रेज द लॉर्ड. की या लाईन मधून तारणारा कुठून येईल? दान वंशातून येईल? पॉसिबलच नाही. दुसऱ्या रुबेनच्या वंशातून येईल? नाही, तो त्याच्यात बापाच्या आपल्या नाही का सावत्राई सोबत कुकर्म केलं, नाहीच येणार. यहुदा वंशाबद्दल याकोबाने, इस्रायलाने प्रोफेसी केली आहे की नाही का शिलो येईपर्यंत, म्हणजे जो पाठवलेला निवडलेला येईपर्यंत तुझ्यापासून नाही का वंश ढळणार नाही, अधिकार काढून घेणार नाही. सो त्याला माहित झालं होतं की ज्या वेळेस हा ब्लेसिंग, हा आशीर्वाद यहुदावर याकोबाने प्रोनाऊन्स केला, याकोबाने यहुदा वंशावर ओके ज्यावेळेस हा आशीर्वाद बोलला, त्यावेळेस सैतानाला समजलं होतं की ह्या वंशातून तारणारा किंवा ह्या वंशातून जो माझं जे स्त्रीचं बीज आहे, जो डोकं ठेचणार आहे ना,
तो जन्माला येऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. सो डेव्हिल वॉज ऑलवेज बिहाइंड टू डिस्ट्रॉय दिस जनरेशन. यहुदा वंशातल्या राजांना तो नेहमी वाईट मार्गाला लावणं, त्यांना त्यांची वंशावळ थांबवणं, त्यांना पुढे न जाऊ देणं, जेणेकरून पुढे जाऊन तारणाऱ्याचा जन्मच होणार नाही. हा वंशच जर करप्ट केला. सैतानाला हेच वाटलं होतं ना. आदाम आणि हव्वा त्यांना त्याने पापात पाडलं. त्याला वाटलं की आता कसं काय नाही का कोण येईल इकडे आणि मला हरवेल. प्रेज द लॉर्ड. यांना मुलंच होणार नाही कारण मी नाही का यांना डिस्क्वालिफाय केले, मी यांना पापात पाडलं आहे. स्त्रीने नाही का परमेश्वराची आज्ञा नाही मानली, ती स्त्रीने ते फळ खाल्लं, ती पापात पडली आहे. त्याला वाटलं की तो आता नाही का ह्या परमेश्वराच्या निर्मितीला त्याने करप्ट केलंय, दूषित केलंय, आता मला अडवणारा कोणीच नाहीये. परंतु त्याला माहित नव्हतं की त्याच ठिकाणी परमेश्वराने काही आशीर्वाद बोलले होते, तिचंच फळ. सो ह्या स्त्रीच्याच पोटातून जन्मणारा, तिच्यामधूनच येणारा असा जो एक आहे, जो परमेश्वराचा निवडलेला कोकरा आहे, तो त्याला हरवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सैतान तेव्हापासून स्टडी करत होता. त्याला वाटलं की नाही का मोशे असेल, त्याने मोशेच्या वेळेस नाही का सर्व मुलांची कत्तल करायचं ठरवलं. त्याला वाटलं दुसरं कोणी असेल, त्याने राजांना भटकवायचा प्रयत्न केला, संदेश त्यांना मारण्याचं काम केलं, एलियाच्या मागे लागला, त्याने बऱ्याचशा गोष्टी केल्या. प्रेज द लॉर्ड. आता त्याला कळले यहुदा वंश, तो यहुदा वंशाचा स्टडी करतो. यहुदा वंशामध्ये ज्याने पाहिलं की दाविदाच्या संततीमध्ये, कारण दाविदासोबत परमेश्वर इतका खुश होता, दाविदाचं लाईफ साधं नव्हतं, कंटिन्युअस सैतान दाविदाच्या मागे होता. हा राजा, तो राजा, हे राज्य, ते राज्य, ह्या गोष्टी, त्या गोष्टी. दाविदाला व्यभिचारात पाडण्याचा प्रयत्न केला, पापात पाडण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून दाविदाच्या लाईन मधून सुद्धा कुठल्याच गोष्टी घडू नये. पण दाविदाचं मन जे परमेश्वराशी त्याचं हृदय जे जुडलेलं होतं, दाविदाने अशा प्रकारचे परमेश्वराचं नाही का मंडप, निवास मंडप, आराधना, परमेश्वराशी जे नातं त्याने नाही का निर्माण केलं होतं, जे बनवलं होतं, की तो दाविदाचं सिंहासन कधीच ढळणार नाही. परमेश्वर म्हणाला. आता त्याला कळते की दावीद हा नाही का तो राजवंश चालवणार आहे, दाविदाचं सिंहासन हे टिकून राहणार आहे. परमेश्वर म्हणाला. मग दाविदाच्या सिंहासनावर बसून, दाविदाच्या वंशातून, दाविदाच्या जनरेशन मधून तारणाऱ्याला येऊ द्यायचं नाही. सो आता त्याच्या पुत्रांच्या मागे लागलाय. प्रेज द लॉर्ड. शल्मोनानंतर बरेचशी लोक जन्माला आली आणि हा यखन्या, याच्यावर श्राप उतरलाय. परमेश्वर म्हणतो तू मुद्रिकेसारखा मी तुला काढून टाकेल, तू ज्या देशामध्ये नाही का कधी जन्म घेतला नाही अशा ठिकाणी मी तुला फेकून देईल आणि तू निर्वंश राहतील. आता हा इथे श्राप उतरलाय. तर ही जनरेशन कशी काय ना प्रभू येशू ख्रिस्ताची जनरेशन होऊ शकते? कसं काय या घराण्यातून, या जनरेशन मधून, या वंशातून तारणाऱ्याचा जन्म होऊ शकतो? कारण हे लोक कधी नाही का राज्य करण्यामध्ये यश मिळणार नाही असा श्राप उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे मत्तई त्याच्या वंशावळीमध्ये नाही का काही रेफरन्सेस दाखवते. देर इज अ लॉ ऑफ अडॉप्शन. एक नियम आहे ज्याला आपण म्हणतो दत्तकपणाचा नियम. मी आज ती गोष्ट सांगणार नाही कारण आज सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही, पण मला तुम्हाला सांगू द्या. प्रेज द लॉर्ड. मला काही आपण आपलं बायबल उघडूया. लूक याचा पहिला अध्याय. ओके, लूक नॉट पहिला, याचा तिसरा अध्याय. प्रेज द लॉर्ड. लूक याचा तिसरा अध्याय 23 पासून 38 कोणीतरी वचन वाचा. लूक 3:23 ते 38. लूक येशू सोबत नव्हता. लूक शिष्य होता का प्रभू येशूचा? डिसायपल होता का? नव्हता. नव्हता. मग लूकने शुभवर्तमान लिहिले आणि आपल्या बायबलमध्ये त्याचा परमेश्वराने समावेश केलाय. लूक येशूची वंशावळ लिहितोय. कसं काय? प्रेज द लॉर्ड. लूक हा कोण होता माहिती? लूक हा पौलाचा शिष्य होता. जो पौल झाला त्याचा जो डिसायपल होता, त्याचा जो स्पिरिच्युअल सन होता ना, तो होता लूक. प्रेज द लॉर्ड. लूक कोण होता? हा पौलाचा शिष्य होता, पण तो एक वैद्य होता. लूक हा इतका अभ्यासू, इतका जिज्ञासू होता ना, त्याने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला होता. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेस मत्तई नाही का येशूला दर्शवितो, मत्तईचं शुभ वर्तमान एक येशू राजा म्हणून, किंवा नाही का मत्तई वॉज प्रूव्हिंग टू ज्यूज, यहुदी लोकांना सिद्ध करून दाखवत होता येशू हाच मसीहा आहे. लूक आहे ना आपल्याला परराष्ट्रीयांना सिद्ध करून दाखवतो की येशू हाच तारणारा आहे. जर तुम्हाला सेव्हियर बघायचं असेल ना, तुम्ही लूकच्या दृष्टिकोनातून पहा, तुम्हाला सेव्हियर, तारणारा तुम्हाला दिसेल. लूक, लक्षात ठेवा,
लूक हा येशूच्या शिष्यांपैकी नव्हता. लूक हा खूप नंतर जन्मलेला आहे, परंतु तो खूप हुशार होता. तो एक विद्यार्थी होता. त्याचं तारण झालं होतं. त्याने अभ्यास केला होता. जसं मोशे परमेश्वराच्या सानिध्यात बसून नाही का तोरा किंवा बायबलची 5 पुस्तकं लिहितो, प्रेज द लॉर्ड, तो सुरुवातीपासून थेट नाही का इन्स्ट्रक्शन्स पर्यंतच्या गोष्टी लिहितो, तसं लूकने स्टडी केला होता. लूकने इतका अभ्यास केला होता. लूक हा कोणाचा डिसायपल होता माहिती? हा पौलाचा शिष्य होता. सो हे डिफरन्सेस लक्षात ठेवा, लिहून ठेवा. पण तरी सुद्धा परमेश्वराने लूकचं शुभ वर्तमान आपल्यामध्ये ठेवलंय. तुम्हाला माहितीये यहुदा इस्करियोतने सुद्धा एक गॉस्पल लिहिलंय. येशूच्या बाकीच्या शिष्यांनी सुद्धा गॉस्पल लिहिलंय. त्यांनी त्यांचे अनुभव लिहिले, पण बायबलमध्ये त्याचा समावेश नाही केला. बट होली स्पिरिट इन्स्पायर्ड लूक टू राईट समथिंग अँड दॅट इज इन्क्लुडेड इन अ बायबल. ओके, सो थोडस उशीर झालाय, बट लेटेस्ट आपण थोडंसं आज स्ट्रेच करूया. लूक हा पौलाचा शिष्य होता. लूक हा येशू ख्रिस्त तारणारा आहे हे दाखवतो. मत्तई दाखवतो येशू हा यहुदा वंशातून आलाय, हाच नाही का आमचा तारणारा मसीहा आहे, ख्रिस्त आहे हे दाखवतो. पण लूक दाखवतोय की येशू संपूर्ण जगाचा तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे जर लूकचा पहिला अध्याय तुम्ही वाचला, मी तुमच्यासाठी वाचते, वचन पहा. ज्या गोष्टी संबंधाने, लूक पहिला अध्याय पहिली 2 वचनं, ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक यांनी आम्हाला सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले. सो त्यावेळेस येशू सोबत चाललेले खूप लोक होते, वयस्कर होते, खूप लोक होते, ज्यांना माहित होतं, येशूच्या आधीची लोक होती. तर बायबल काय सांगतं, लूक काय म्हणतो की ह्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली. सुरुवातीपासून, आरंभापासून प्रत्यक्ष ज्यांनी डोळ्यांनी पाहिले, ज्यांनी अनुभव घेतले आणि वचनाचे सेवक आहे यांनी जे जे सांगितलंय ना, त्या गोष्टी लिहून काढणारे खूप लोक होते त्या दिवसांमध्ये. त्यापैकी एक लूक सुद्धा होता. हा वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले. ओके, मेनी पीपल वर रायटिंग, ओके, लिहून ठेवत होते. आणि लूक इकडे म्हणतो त्यावेळेस थिओफिल महाराज होता. लूक काय म्हणतो, यास्तव थिओफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे. लूकने काय केले, ह्या गोष्टी ऐकल्या, त्या गोष्टी ऐकल्या, इकडचे अनुभव आले, सगळ्यांचे अनुभव ऐकले, कदाचित अपोस्टल सोबतचे त्यांनी अनुभव ऐकले असतील, सगळ्या गोष्टी खूप डिटेल स्टडी केली लूकने. खूप हुशार होता तो. आणि तो म्हणतो थिओफिल महाराज म्हणजे त्या काळातल्या महाराजाला, त्या काळातल्या ना व्यक्तीला जाऊन तो सांगतोय की मी लिहिलंय, माझ्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहे, मी खूप चांगला अभ्यास केलाय. तो म्हणतो की मलाही वाटलं की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या. सो मी नाही का सुरुवातीपासून कशा गोष्टी आहे लिहून सांगतो. आणि लूकच्या शुभ वर्तमानामध्ये तुम्हाला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म कसा झाला, कसं नाही का जखरेला देवदूत दिसला, मग कसा तो मुका झाला, कसं अलिशिबेला दिवस गेले, कसं मग मरियेला परमेश्वर भेटला, डिटेल येशू ख्रिस्ताचा जन्म, येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीची पार्श्वभूमी मत्तई, मार्क, योहान मध्ये नाही सापडणार, तुम्हाला लूक मध्ये सापडते. लूक जरी येशू सोबत नव्हता, पण त्याने इतका चांगला अभ्यास केला होता की लूकचं शुभ वर्तमान वाचलं ना तर कोणीही व्यक्तीला बायबल सहज समजेल, गॉस्पल सहज समजेल. सो तो तर थिओफिल महाराजाला म्हणतो की मी मुळापासून सगळा नीट अभ्यास केलाय आणि मी गोष्टी तुम्हाला नाही का अनुक्रमाने, तुम्हाला सिरियल वाईज मी कशा घडल्या, काय झालं हे लिहून देत आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की ज्या वचनाचे शिक्षण आपल्याला देण्यात आले त्याचा निश्चितपणे आपल्या लक्षात आहे. याचा अर्थ डेफिनेटली एकदम निश्चितपणे, खात्रीशीरपणे तुम्हाला समजावं की हे जे आहे, जे आपण ऐकलंय, बोललंय, ह्या गोष्टी तशाच. ही वॉज प्रूव्हिंग समथिंग. पण लूकने ज्यावेळेस येशूची वंशावळी लिहिली, आपण वाचलं, त्याने कुठल्या वेगळ्या लाईन मधून लिहिलं. जर तुम्ही मत्तईची वंशावळ वाचले तर तुम्हाला दिसेल मत्तईच्या वंशावळीमध्ये काय लिहिलंय माहिती, की अब्राहमापासून ख्रिस्तापर्यंत लिहिलंय. लूकची वंशावळ उलट जातीये. प्रेज द लॉर्ड. जर लूक 3 पासून तुम्ही 3 मध्ये वाचलं, तिकडे काय दिले की येशू ख्रिस्त, येशू योसेफाचा, योसेफ एलीचा, एली मत्ताताचा, येशू ख्रिस्तापासून उलट तो वर जातोय आणि तिकडे तो पोहोचतोय आदामापर्यंत आणि देवाच्या पुत्रापर्यंत. सो लूकने एवढं स्टडी केलं होतं की कसा येशू ख्रिस्त हा अब्रामापासून आलाय तर तो आदामापासून आहे, कसा आदाम हा देवाचा पुत्र आहे. हा रेफरन्स फक्त लूकच त्याच्या वंशावळीमध्ये देतो. प्रेज द लॉर्ड. आणि लूकने इतका डिटेल अभ्यास केलाय ना की काही गोष्टी अद्भुत आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील. प्रेज द लॉर्ड. तुमच्या समोर मी एक इमेज ओपन केली, द जिनिओलॉजी ऑफ जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्ताची वंशावळ, जी ना एक इतिहास 3रा अध्याय, मत्तई याचा 1ला अध्याय, लूक याचा 3रा अध्याय, 23 पासून पुढे. लूक 23 पासून जर तुम्ही पुढे पाहिलं तर तुम्हाला दिसेल की येशू ख्रिस्ताची वंशावळ, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल
की कसं आदामला सेत, एनोश, केनन, आदामाच्या पुढे 7 पिढ्या, लामेक झाला. मग तुम्हाला जर इथे दिसत असेल, ओके, लामेकला नंतर नोआ झाला. नोआ नंतर नोआला शेम, हाम, याफेत झाले. नोहाचा जो मुलगा शेम, त्याची वंशावळ दिली आहे. शेमला अर्पक्षद, केनन, शेला, एबेर, पेलग, रेऊ, सरुग, नाहोर आणि तेरा. तेरा कोण आहे? अब्रामाचा पूर्वज आहे. आणि आता काय झालंय माहिती, तेरा जो आहे त्याला झालाय अब्राहम. प्रेज द लॉर्ड. इकडे ना एक एक इमेज आहे. ऍडम वर ऍपल दाखवला आहे किंवा फ्रूट दाखवलंय, नोहाच्या वर तारू दाखवलंय, अब्रामाच्या वर काय दाखवलंय माहिती, एक चाकू, एक सुरा दाखवलाय. इट शोज सॅक्रिफाईस. प्रेज द लॉर्ड. ही खूप चांगली इमेज आहे जी मला आवडली म्हणून मी तुम्हाला दाखवते. सो अब्रामाची वंशावळ इकडे दिली. अब्रामाला इसहाक, याकोब, यहुदा, पेरेज, हेजरोन, राम, अमिनादाब, नहशोन, सलमोन, बोआज, ओबेद, जेसे. इथपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आता जेसेला कोण झालाय? इशायला कोण झालाय? दावीद. प्रेज द लॉर्ड. इशायला झाला आहे दावीद. मला तुम्हाला नाही का एक गोष्ट दाखवू द्या, रेफरन्स लिहून घ्या. पहिला इतिहास याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन, 1 क्रॉनिकल 3:5. इकडे ना दाविदाला बऱ्याच पत्नी झाल्या. प्रेज, पत्नी केल्या त्याने. दाविदाला सगळ्यात पहिली झाली त्याने शौलाची मुलगी मिखल केली, तिच्यापासून मुलबाळ झालं नाही. मग अबिगेल, अजरेलीन, अहिनवाईम, अजरेलीन वगैरे, आणि अशा बऱ्याच स्त्रिया झाल्या, उपपत्नी झाल्या. आणि मग उरिया हित्ती याची बायको जी आहे बथशेबा किंवा बाथशेबा आपण म्हणू शकतो, किंवा बथशुआ दिलंय, तिच्याशी तो लग्न करतो. दावीद आणि बथशेबा यांना 4 पुत्र होतात. प्रेज द लॉर्ड. सैतान डोळे लावून बसलाय की दावीद परमेश्वराने निवडलेला, आणि दाविदाला ज्यावेळेस शल्मोन होतो, दाविदानंतर कोण राजा बनला? शल्मोन राजा बनला. प्रेज द लॉर्ड. पण शल्मोन जरी राजा बनला तरी यहुदा वंशामध्ये फक्त शल्मोन जन्माला आला नव्हता. दाविदानंतर त्याचा पुत्र शल्मोन राजा बनला, इतर पुत्र बनले नाही. पण दाविदाला 4 पुत्र झाले होते. प्रेज द लॉर्ड. दावीद आणि बथशेबा यांना 4 पुत्र झाले होते. सगळ्यात पहिला शल्मोन, मग शामुआ, मग शाबाब आणि नाथान. सो दावीद आणि बथशेबा यांना 4 पुत्र होतात. तुम्हाला माहितीये, दाविदाला जो शल्मोन झाला, जो राजा बनला, त्याच्या वंशावळीमध्ये आला यखन्या किंवा यहोयाखीन, ज्याच्यावर श्राप उतरला होता. हा मनुष्य निर्वंश राहणार असं लिहिलं होतं. पण तुम्हाला माहितीये, कोणालाच कळलं नाही की कसं. योसेफचं जर तुम्ही पाहिलं ना, योसेफ हा जो येशूचा जो पिता आहे, ओके, जो आपण मरिया आणि योसेफ म्हणतो, योसेफ हा यहुदा वंशाशी कनेक्टेड आहे. जर योसेफाचा पुत्र येशू आहे, तर येशू कोण झाला माहिती? येशू हा केवळ राजघराण्यातून झाला. तो याजक कसा काय बनू शकतो? याजकाची लाईन कुठून आली? पण जर तुम्ही नाही का, जर तुम्ही लूकची वंशावळ स्टडी केली, नीट डिटेल मध्ये पाहिलं, तर तुम्हाला समजेल की मरिया जी आहे, येशूची आई जी आहे, ती सुद्धा यहुदा वंशातली आहे, पण तिच्या घराण्यामध्ये बरेचसे याजक पण आहे. बाप्तिस्मा करणारा योहान हा कोणाला झालाय? जखऱ्या आणि अलिशिबा. जखऱ्या कोण होता? याजक होता. ही वॉज अ हाय प्रिस्ट. जखऱ्या एक महायाजक होता, तो एक लेवी होता. त्याची पत्नी अलिशिबा सुद्धा लेवी होती. अलिशिबा आणि नाही का मरिया ह्या कोण आहेत? एकमेकांच्या रिलेटिव्ह आहेत. प्रेज द लॉर्ड. एकमेकांच्या नात्यामध्ये आहेत. सो मरियाची जर वंशावळ तुम्ही पाहिली, मरियाची वंशावळ सुद्धा नाही का दाविदापर्यंत पोहोचते. मरिया सुद्धा दाविदाच्या यहुदाच्या वंशातून आली आहे. ऍट द सेम टाइम ना लेवी वंशाशी सुद्धा, लेवी घराण्याचं सुद्धा तिचं ना कनेक्शन आहे. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस सैतान इकडे फक्त दावीद आणि शल्मोन यांच्या वंशावळीकडे डोळे लावून बसला होता, परमेश्वराने अद्भुत असं काही काम केलं होतं की बथशेबा आणि दावीद यांचा जो 4था मुलगा आहे नाथान, प्रेज द लॉर्ड, नाथानाला निवडलं होतं. आता हा लूक जो आहे त्याने इतकं डिटेल स्टडी केलंय की त्याने मरियाची वंशावळ सांगितली आहे. प्रेज द लॉर्ड. मरियाच्या वंशावळीत कोणता श्राप नव्हता, कोणता प्रॉब्लेम नव्हता. तुम्हाला इकडे दिलंय, तुम्हाला समजेल, मी तुम्हाला दाखवते. जर तुम्ही लाईन ऑफ मेरी ही जी इमेज पाहिली ना, मरियाची वंशावळ जर पाहिली, तर दाविदाचा जो 4था पुत्र आहे नाथान, तिकडून सुरू होते. नाथानाला मथिया, मथियाला मेनान, मेलिया, एलियाकिम, जोनान. तुम्हाला माहितीये मत्ताईने जी वंशावळ दिली त्याच्यात जेवढी नावं नाहीत ना, तेवढ्यापेक्षा जास्त नावं डिटेलमध्ये एकूण एक नाव
मरियेच्या वंशावळीत लूकने स्टडी करून दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस सैतान नाही का एक दरवाजा बंद करू पाहत होता, सैतानाला समजलं सुद्धा नाही आणि परमेश्वराने अशा प्रकारे जिनिओलॉजी, येशूचीच वंशावळ. मी तुम्हाला हे पण सांगेल, आज आपल्याकडे जास्त वेळ नाही, मला ही गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये उद्या सांगायची का आपण मग नाही का योसेफाची वंशावळ दिली आहे. कसं काय योसेफ नाही का येशूचा पिता झाला आणि कसं काय मरियेच्या वंशावळीतून येशू आला. सी, मरियेने येशूला गर्भधारणा केली, पवित्र आत्म्याद्वारे मिळवलं होतं. ओके, सो मरिया ऍक्च्युली ना येशूला जन्म देणारी बनली. सो ज्या वंशावळीतून जर तुम्ही पाहिलं, बघा इकडे काय दिलंय, आय शो यू, मी थोडस इमेज मोठी करते. हा, इकडे काय दिलंय की लूकने खूप डिटेलमध्ये लिहिले. 23 वर्ष येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. त्याने स्पष्ट लिहिले, लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. तो योसेफाचा पुत्र असं लिहिलं नाही. ओके, योसेफ एली मत्तानाचा. आता इकडे ना जर तुम्ही पाहिलं ना, त्याने सगळ्या गोष्टी दिल्या. बघा इकडून उलट पहा, शेवटी ना जर तुम्ही पाहिलं ही योसेफाने मेरीची वंशावळ, खाली मेरी नाव दिसेल तुम्हाला. मेरी हेली, एलीची, मत्तात, लेवी, मलेखी ही सगळी नावं दिसतील. ओके, त्याने मेरी ही कशी ह्या वंशातून येते तुम्हाला माहितीये. दाविदाचा पुत्र आहे नाथान, नाथानच्या जनरेशन मध्ये आली आहे मेरी. याचा अर्थ मेरी कोण आहे माहिती, ही सुद्धा एका यहुदा वंशातून जन्मलेली. आपण जिला मदर मेरी म्हणतो, येशू ख्रिस्ताची आई जी कुमारिका, ती सुद्धा यहुदा वंशातून आलेली आहे. ती कोणाची मुलगी आहे, ती हेलीची मुलगी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो योसेफ एलीचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा, तो मलखीचा, तो यनन्नाचा, तो योसेफाचा. इतकी नावं तुम्हाला इथे वाचायला मिळतील ना की कधी तुम्हाला वाटलं असेल की ही नावं आपण डिटेलमध्ये जुन्या करारात सुद्धा वाचली नाही असं वाटेल तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. इतकं कनेक्शन, इतकं स्टडी करून ह्या लूकने दाखवलंय. ज्या वेळेस शल्मोनाला 1000 पत्नी होत्या, 700 पत्नी, 300 उपपत्नी. शल्मोन पापामध्ये पडला, शल्मोन चुकीच्या गोष्टी करू लागला, पण दाविदाला अभिवचन दिलं होतं म्हणून परमेश्वराने शल्मोनाला ना भलेही त्याच्याकडून बऱ्याचशा चुका झाल्या, ते राजघराणं चालू राहिलं. पण दावीद ज्या राजघराण्यामध्ये होता त्याला 4 पुत्र होते, दावीद आणि बथशेबा यांना 4 मुलं झाली. नाथनचा अर्थ काय होतो माहिती, गिफ्ट फ्रॉम गॉड. नेथन या शब्दाचा अर्थ होतो गिफ्ट फ्रॉम गॉड और गॉड हॅज गिवन. प्रेज द लॉर्ड. गॉड हॅज प्रोव्हाइडेड. नो वंडर की दावीद आणि बथशेबा आणि त्यांच्या या मुलाचं नाव, चौथा जो सगळ्यात लहान आहे, शल्मोनाचा सगळ्यात छोटा भाऊ, त्याचं नाव नेथन ठेवलं. याचा अर्थ परमेश्वराने पुरवठा केलाय, परमेश्वराने एक भेट दिली आहे, परमेश्वराने काय केलंय, दिलं आहे. आणि इकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. नेथन बद्दल बायबलमध्ये तुम्हाला जास्त काही वाचायला मिळणार नाही, पण ह्या नेथनच्या वंशावळीमधून अनेक लोक आले, अनेक जण आले. ही एक नाही का आशीर्वादित वंशावळ होती. तुम्हाला माहिती, येशू ख्रिस्त मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे जरी महायाजक असला तरी सुद्धा मेरीच्या ब्लड लाईन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर लेवीच्या घराण्याचा सुद्धा संबंध आहे. मरियेची वंशावळ आहे जी यहुदा आणि लेवी यांचा नाही का एक मिक्सचर आहे. प्रेज द लॉर्ड. सो किंग्स अँड प्रिस्ट. ओके, राजे सुद्धा आहेत, याजक सुद्धा आहेत आणि एक आशीर्वादित वंशावळ आहे. आणि तिकडून आलेली ही मरिया, तिच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतलाय. सो व्हेन डेव्हिल वॉज थिंकिंग की मी ह्या गोष्टींचा नाश करून टाकेल, मी यांना पुढे येऊ देणार नाही, हे लोक कधीच पुढे जाणार नाही, परमेश्वर तिकडे काहीतरी अद्भुत गोष्टी करत होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आय हॅव मेनी नाईस इमेजेस, पण मला ना आता वेळ नाही, आपल्याला खूप उशीर झालाय, मी तुम्हाला उद्या दाखवेन. प्रेज द लॉर्ड. इकडे ना ही जी इमेज आहे ना, ही डेव्हिडची फॅमिली ट्री आहे, दाविदाची. पहा, इशाईला दावीद झाला. आता दाविदाने मिखेलशी लग्न केले, ही सगळ्यात पहिली इमेज. मिखेलला मुलबाळने अबिगेलशी केलं, अहिनवेमशी केलं, त्याने मक्का, अबिटल, हगीत, एगला यांच्याशी केलं, त्यांच्या मुलांबद्दल दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. दाविदाला किती उपपत्नी होत्या, कॉन्क्युबाईन्स, ते दिल्या. आणि शेवटी आहे उरिया याची बायको. उरिया मरण पावतो, बथशेबा सोबत लग्न करतो आणि बथशेबा पासून दाविदाला हे 4 पुत्र होतात. प्रेज द लॉर्ड. नेथन, शमुआ, शोबाब, सॉलोमन. लोकांना दिसायसाठी इस्रायलाचा राजा भले शल्मोन बनलाय, परंतु परमेश्वराचा अनुग्रह उतरलाय नेथनवर. नेथनची वंशावळ अशी गुपित राहिली
अशी आशीर्वादित राहिली, जिथून लेवी सुद्धा आले, जिथून राजे सुद्धा जन्माला आले आणि त्याच घराण्यातून ना मेरी आली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ह्या वंशावळीचा संबंध तुम्हाला योसेफासोबत सुद्धा दिसेल. सो परमेश्वराने काही गोष्टी बायपास केल्या, परमेश्वराने काही कनेक्शन्स असे केले, ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना की हीच व्यक्ती आहे, याच व्यक्तीद्वारे होणार, परमेश्वर वेगळे मार्ग तयार करून आहे. सैतान सुद्धा ह्या ब्लड लाईनला ट्रेस करू शकला नाही, आपला शत्रू सुद्धा इथे पोचू शकला नाही, कोणालाच कळलं नाही. प्रेज द लॉर्ड की योसेफ आणि मरियमला पुत्र जन्मला आहे. मागी लोक ग्रह खगोलशास्त्र ताऱ्यांचा अभ्यास करत आणि हेरोद राजाला विचारतात की यहुद्यांचा राजा जन्माला आलाय तो कुठे, कारण त्या लोकांना स्टार्स ताऱ्यांचा अभ्यास करायचे, त्यांना माहित होतं हा तारा आहे म्हणजे कोणतरी राजा जन्माला आलाय, हा तारा आहे म्हणजे कोणता तरी याजक जन्माला आलाय. सो त्यांना माहित होतं ताऱ्यांच्या बद्दल, त्यांना माहित होतं ग्रहांच्या दिशेबद्दल, असा डिटेल अभ्यास करणारे होते. कोणालाच कळलं नाही की मरियम ज्या वंशावळीमधून आहे, जिथून आहे, तिकडून तारणारा कधी येऊ शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो लोकांना वाटतं मरियम एकदम नाही का शांत, नाजूक, एकदम कोणालाच माहित नसलेली, अचानक देवदूत तिच्याकडे आला, अचानक नाही का ती प्रार्थना करत असताना देवाचं वचन तिला मिळालं आणि ती म्हणते की मला तर माहित नाही, मला तर पुरुष माहित नाही, पुरुष माहित नाही ही गोष्ट गरजेची होती, कारण बायबल सांगतं पाप मनुष्याच्या रक्तामध्ये आहे, पाप पुरुषाच्या रक्तामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराला एक कुमारिका पाहिजे होती की सिन नेचर जो आहे, पापाचा स्वभाव जो आहे तो गेला नाही पाहिजे. अँड एक्झॅक्टली व्हॉट इट गॉड हॅज डन हिअर. ओके, एक्झॅक्टली द सेम थिंग. कोणालाच कळलं नाही, एकदम सायलेंट मध्ये गोष्टी झाल्या. इनफॅक्ट मरियम प्रेग्नेंट आहे, 3 महिन्याची झाली आहे, कोणालाच कळलं नाही. आणि ती अलीशिबाजीला 6वा महिना आहे, तिच्याकडे जाते. बाप्तिस्म करणारा योहान आणि इकडे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हे गर्भाशयात असताना भेटतायत, काही वार्तालाप होत आहेत. बायबल सांगतं, तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस मरियम ही अलीशिबाला भेटायला गेली, अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली असं सांगते आणि तिच्या गर्भातल्या बाळाने उडी मारली. काहीतरी गोष्टी ह्या ब्लड लाईन मध्ये मरियम ना कॅरी करत होती. प्रेज द लॉर्ड. लेवीचं घराणं सुद्धा होतं, याजकाचं घराणं सुद्धा होतं. आय कॅन एक्सप्लेन यू ऑल इच अँड एव्हरी डिटेल थिंग. मला तुम्हाला हे का सांगायचंय माहिती, भलेही तुम्हाला वाटत असेल की माझ्या बाबतीतच असं झालं, माझंच घराणं असं आहे, माझ्याच कुटुंबामध्ये ह्या गोष्टी आहे, माझ्या फॅमिलीमध्ये डिवोर्स आहे, माझ्या फॅमिलीमध्ये सेपरेशन आहे, माझ्या फॅमिलीमध्ये मुलं होत नाही, माझ्या ब्लड लाईन मध्ये हे आजार आहे, माझ्या घराण्यामध्ये या कमजोरी आहेत. पण तुमच्या परमेश्वराकडे सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे. तुम्हाला जे दिसतं ना ते नाही का, नॉट इव्हन 10-20%. प्रेज द लॉर्ड. एक पूर्ण जनरेशन, एक पूर्ण एकाच घराण्यातून, त्याच यहुदा वंशातून, त्याच राजघराण्यातून परमेश्वराने त्याच्या तारणाऱ्याला, जगाच्या उद्धारकर्त्याला, मसीहा ख्रिस्त त्याला जन्म दिला, पण कोणाला समजलं नाही. आणि हे डिटेल स्टडी कोणी केलंय? लूकने केलंय. प्रेज द लॉर्ड. नेथन जो ना राजा बनला नाही, पण तो राजाचा पुत्र होता. राजाचे पुत्र हे राजेच असतात. नेथनच्या ब्लड लाईन मध्ये कोणी श्रापित नव्हतं, कोणी कस नव्हतं, जेव्हा की यहोयाकीन हा श्रापित होता की याच्या घराण्यामध्ये कोणीही कधीही राजा म्हणून यश प्राप्त करणार नाही. बट दिस वॉज अ प्युअर लाईन. आणि याच घराण्यात जन्म घेते एक नाजूक, सुकुमार, एक खूप चांगली, एक आदरणीय स्त्री. प्रेज द लॉर्ड. ती आहे मेरी. आणि तिचं वाग्दान झालंय योसेफाशी, जो सुद्धा योसेफ पुन्हा, प्रेज द लॉर्ड, दाविदाच्या राजघराण्याशी कनेक्टेड आहे. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस मत्तय सांगतोय ना, मत्तय तो प्रूफ करत होता, सगळ्यांना दाखवत होता, प्रेज द लॉर्ड, की येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे, येशू ख्रिस्त हाच परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे, हाच मसीहा आहे. पण लूक आपल्याला पटवून देतो की येशू ख्रिस्त हाच उद्धार करताय. आपल्याला फरक पडत नाही ना, म्हणजे आपण परराष्ट्रीय आहे किंवा आपण यहुदी नाहीये, तर यहुदी लोकांना फरक पडतो की यहुदा वंशातून आहे का, आमच्या अब्रामाच्या संततीपासून आहे का, मोशेचं नियमशास्त्र फॉलो करतात का, तिकडून आले का, त्या गोष्टी फॉलो करतात. आपण तारण पावलेले लोक आहे आणि आपल्यासाठी लूक दाखवतोय की कसा प्रभू येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून आपण विश्वास ठेवा की हाच देवाचा पुत्र आहे. त्या गोष्टीचा प्रूफ, त्या गोष्टीचा रेफरन्स लूकने दिला. आणि लूक काय करतो, थियोफिल महाराजला सांगतो
की मी अनुक्रमाने गोष्टी लिहिल्या, तुम्ही माझा वृत्तांत वाचा. खूप लोकांनी हे लिखाण काम हाती घेतलंय, पण मी डिटेल स्टडी केलंय. तो लूक नुसताच वैद्य नव्हता, खूप जिज्ञासू होता, खूप हुशार होता. तुम्ही ज्यावेळेस लूकचं बायबल वाचता ना, येशूचा जन्म कसा झाला, कशी नावनिशी लिहिण्यात आली, कसे मागी लोक आले, कसं मरियमने स्तोत्र गायलं, कसं नाही का अलिशिबाला पुत्र झाला, मग जखऱ्याने त्याचं नाव कसं ठेवलं, कसा तो मुका होता मग तो बोलायला लागला, कसं जखऱ्याने स्तोत्र काय गायलं, येशूचा जन्म झाल्यावर कसं नाही का मंदिरात समर्पण केलं, कसं मग शिमोन नावाचा जो होता नीतिमान मनुष्य त्याने येशूला हातात घेतलं, कशी ती संदेष्ट्री हन्ना होती, तिने नाही का 80 वर्ष नाही का ती मंदिरात सेवा करत होती, ती कसं येशू बाळाला घेते आणि लोकांना सुवार्ता सांगायला लागते. येशूचं बालपण कसं होतं, बाप्तिस्मा करणारा योहानाशी भेट कशी होते, कसं प्रभू येशू नाही का अरण्यात परीक्षा होते, कसं शिष्यांना निवडतो, कसं येशू नाही का चिन्ह चमत्कार करतो, डिटेल तुम्हाला ह्या गोष्टी लूकच्या वर्तमानामध्ये दिसतील. प्रेज द लॉर्ड. लूकचं गॉस्पल मध्ये दिसतील. प्रेज द लॉर्ड. तो येशू जीसस जो मूवी बनवलाय ना, तो सुद्धा लूकच्या गॉस्पलवर बनवलाय, कारण तिकडे नाही का डिटेल गोष्टी सांगितल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. सो लूकचं गॉस्पल तुम्हाला जर सुवार्ता सांगायची खूप इझी आहे, तुम्हाला सगळे रेफरन्सेस इथे मिळतील. प्रेज द लॉर्ड. सो लूक वॉज अ स्टुडियस. तो खूप हुशार होता, खूप क्लेवर होता, खूप जिज्ञासू होता, वेळ घेऊन अभ्यास करणारा होता. आपल्याकडे सगळ्या गोष्टी रेडीमेड आहेत, तरी पण आपण अभ्यास करत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला हे डिटेल कुठेच मिळणार नाही. मला पाहिजे की उद्या आपण नाही का कसं नेथन, कसं दावीद, कसं शल्मोन, कशा प्रकारे ह्या गोष्टी झाल्या, आणि मग कसं मग तो योसेफाचा पुत्र, कसं काय योसेफ, सी मत्तईने योसेफाशी कनेक्शन काय हे दाखवलं. मत्तई पण चुकीचा नव्हता, आय एम नॉट सेइंग ही वॉज रॉंग. ओके. मग कसं मत्तई हा मत्तईद्वारे मत्तईने जे दिले, योसेफ हा येशूचा पिता आहे, कसं काय येशू या घराण्याशी संबंधित आहे आणि त्या घराण्याशी, कसं एक वडिलांची वंशावळ असते, एक आईची वंशावळ असते. मग वडिलांच्या वंशावळीतून कसा यहुदा वंशातून येशू ख्रिस्त आला हे सुद्धा पाहूया. मी तुम्हाला हिंट देते. काही नियम होते, दे वर लॉज ऑफ अडॉप्शन. जर तुम्ही स्वतःच्या मुलांना जन्म देत नाही, ज्यावेळेस तुम्ही कोणाला दत्तक घेताय, काहीतरी नियम होते दत्तकपणाचे. तुम्हाला माहितीये जे आपल्याला परमेश्वराने केले ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याने केलंय. असंच आपल्याला प्रभूने बनवलं नाहीये. जो तो स्वतः त्या सगळ्यातून गेला ना, ते अधिकार, ते आशीर्वाद, ती ओळख प्रभूने आपल्याला दिले. सो लॉ ऑफ अडॉप्शन इज अ ब्लेसिंग फॉर अस. प्रेज द लॉर्ड. एक दत्तकपणाचा जो नाही का नियम आहे, तो नियम दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण त्या गोष्टी उद्या शिकूया. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला दी एंड जिथे दिसतो, तुम्हाला वाटतं आता संपलं, तुम्हाला वाटतं आता सोल्युशन नाही, आता मार्ग नाही, आता काहीच होऊ शकत नाही, तिकडून परमेश्वराची नवीन अद्भुत आणि चमत्कारिक सुरुवात होते. सो कधीच ना स्वतःच्या घराण्याला, आई वडिलांना असंच झालंय, हेच झालंय, हे माझ्या ब्लड लाईन मध्ये आहे, मी इकडे का जन्मले, मी ह्या गावात का घेतलं, माझं असं का झालं, कधीच नावं ठेवू नका. तुम्हाला नाही माहिती, कोणाला समजत नाही, तुम्हाला पण माहित नसेल, आणि कसं ह्या जनरेशनला परमेश्वर नाही का कुठे घेऊन जाईल तुम्हाला कळणार नाही. सो लुक ॲट जीसस. युअर आयडेंटिटी इज जीसस. प्रभू येशू ख्रिस्त तुमची ओळख आहे. नेहमी त्या रूथ प्रमाणे बना, जी जो इस्रायलाचा शत्रू मवाब या घराण्यातून होती, या वंशातून होती, या कुळातून होती, पण तिने स्वतःला डिस्कनेक्ट केला आणि येशूच्या वंशावळीशी कनेक्ट झाले. सो यू आर द पार्ट ऑफ नॉट ओनली एब्राहम बट ऑफ जीसस लाईन. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या वंशावळीचा तुम्ही भाग आहात. आणि लूक सांगतो की येशू हा दावीद, यहुदा, त्याच्यानंतर तो अब्राहम, आदाम आणि तो परमेश्वराचा. सो येशू हा कोणी मनुष्य नाही, तो परमेश्वराचा पुत्र आहे, हे सिद्ध करण्याचं काम लूक करतो की तोच परमेश्वराचा पुत्र आहे. मत्तई दाखवतो की येशू हाच यहुदा वंशातून आलेला देवाचा निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो प्रत्येक गॉस्पल प्रकटीकरणामध्ये नाही का 4 चेहरे जे दिलेत ना, ते 4 चेहरे आहेत. प्रेज द लॉर्ड. आता आपल्याकडे राहिलं मार्क आणि योहान. एक ना प्रभू येशू ख्रिस्ताला मेंढरा किंवा कोकरू म्हणून दाखवतो, एक प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्याचा पुत्र म्हणून दाखवतो. प्रेज द लॉर्ड. सो मत्तई येशू ख्रिस्ताला राजा म्हणून प्रस्तुत करतो, मार्क काहीतरी दर्शवतो, लूक येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून दर्शवतो, आणि योहान येशू ख्रिस्ताला अजून काहीतरी दर्शवतो. सो हे जे प्रकटीकरणामध्ये जे नाही का एक योहान पाहतो आणि त्याला नाही का 4 चेहरे आहेत, एकाचा मनुष्यासारखा, कोकरासारखा, सिंहासारखा, आणि एकाचा असे 4 गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. मनुष्य, सिंह, कोकरा आणि अजून काय मला आठवत नाही, एक मी विसरले. ओके. त्या गरुड. गोष्टी हे 4 गॉस्पल आहे. गरुड. येस. प्रेज द लॉर्ड. हे गॉस्पल आहे. तुम्ही त्या दृष्टीने पाहाल ना, तुम्हाला परमेश्वराचं नाही का म्हणजे
कदाचित तीच गोष्ट लूक मध्ये वाचाल, मत्तई मध्ये वाचाल, योहान मध्ये सेम दाखला वाचाल किंवा सेम चमत्कार वाचाल, पण तुम्हाला समजेल की किती अद्भुत रीतीने परमेश्वराने नाही का गोष्टी केल्या आहेत. आपला परमेश्वर सामान्य नाही, आपला परमेश्वर साधारण नाही. तो 100% परमेश्वराचा पुत्र आणि 100% मनुष्याचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची मिनिस्ट्री ज्यावेळेस पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, ज्यावेळेस फास्टिंग प्रेयर झाली, ज्यावेळेस सैतानाद्वारे परीक्षा सुरू झाली, अद्भुत रीतीने झाली. तुम्ही सुद्धा ह्या स्टेपने जाता. जर तुम्ही खूप फास्टिंग प्रेयर केली आणि मग असं नका विचार करू का झालं, देव माझ्यावर संतुष्ट. नेव्हर नेव्हर एव्हर अलाउ दिस थॉट टू क्रॉस युअर माइंड की परमेश्वर माझ्यावर रागावले का, माझी प्रार्थना ऐकत नाही, मला असं का होतंय, ती सारखंच का पडते. तुम्ही भलेही सारखे पडताय, पण पडता 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 म्हणजे नाही का, काही लोक धावत जातात, काही लोक पळत जातात, परंतु ज्यांना पाय नाही ते सुद्धा अंतर चालतात, ते सुद्धा पुढे जातात. तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही 10 वेळा पडलाय, पण किती अंतर तुम्ही नाही का, आणि किती अनुभव आणि किती नाही का गोष्टी तुम्ही पुढे गेलेल्या आहात, किती गोष्टींमध्ये तुम्ही स्थिर झालात. सो त्या प्रोसेस मधून ज्यातून तुम्ही जाताय त्यामध्ये ख्रिस्तावर विश्वास ठेवा, शत्रूंना माफ करा, परिवारासाठी प्रार्थना करा, आपल्या कुटुंबासाठी नाही का मध्यस्थी करा. प्रेज द लॉर्ड. कुठलंही वचन, कुठलंही पुस्तक बायबल मधलं हे असंच आलेलं नाहीये. जर श्राप उतरला आहे तर परमेश्वराने नाही का आशीर्वादांची सुद्धा भरपूर सोय केली आहे. आपण ती जनरेशन आहे ज्यांच्या हजारो पिढ्यांवर परमेश्वर दया करतो. तुम्ही ती जनरेशन नाही ज्यांच्या येणाऱ्या 4 आणि 10 पिढ्यांवर श्राप उतरतो. नाही, तुमच्यामुळे तुमच्या हजारो पिढ्यांवर परमेश्वराचा अनुग्रह उतरतो. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही ते झाड आहात जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे. तुम्ही कधीच सुकत नाही, तुमची पानं कोमेजत नाही, तुम्ही सदैव फलदायी असता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण